हालेलुया, 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 हालेलुया. कंसिगर स्तोत्र 1:9-11 वचन वाचताना तो बोल म्हणतो, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. या प्रार्थनेत खंड पडू देत नाही. म्हणजे अखंड आमची प्रार्थना तुमच्यासाठी चालूच आहे की तुम्ही पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने, पवित्र आत्म्याच्या बुद्धीने, सामर्थ्याने अधिकाधिक भरले जावे आणि त्याद्वारे तुम्ही परमेश्वराला संतोषकारक होईल अशी कृत्य तुम्ही करावी. देवाला आवडेल, देवाला शोभेल अशी कृत्य तुम्ही मात्र करावी. म्हणजे सर्व प्रकारच्या सत्कार्याचे फल तुम्ही द्यावे, ज्याद्वारे वचन सांगते की तुम्ही परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये अधिक वाढले जावे आणि परमेश्वराच्या ज्ञानात तुम्ही मजबूत बनावे. हा संत पुढे ठिकाणी काय म्हणतो, आम्ही तुमच्यासाठी अखंड प्रार्थना करतो. ज्या प्रार्थनेत कधी खंड पडत नाही. म्हणजे सतत आमची प्रार्थना तुमच्यासाठी चालू आहे. आणि का आम्ही प्रार्थना करतो तुमच्यासाठी? कारण तुम्ही पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने, बुद्धीने अधिकाधिक भरले जावे आणि ज्याद्वारे तुम्ही देवाला खुश करावे, तुम्ही देवाला संतुष्ट करावे, देवाला संतोषकारक होतील म्हणजे देवाला आवडतील अशी कृत्य तुम्ही करावी. तुम्ही देवाची सेवा करावी. प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फल तुम्ही द्यावे. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण ज्ञानात तुमची वाढ व्हावी आणि तुम्ही देवामध्ये अधिकाधिक वाढत जावे, ज्याद्वारे तुम्हाला आनंद प्राप्त व्हावा आणि सर्व प्रकारच्या सामर्थ्याने तुम्ही समर्थ व्हावे. या ठिकाणी म्हणत आहे की का आपल्याला दान मिळावी, का आपण ज्ञानाने बुद्धीने भरावे, की आपण देवाला खुश करावे म्हणून, आपण देवाला संतुष्ट करावे म्हणून, आपल्या जीवनाद्वारे देवाला संतोष होईल अशी कर्म आपल्याद्वारे घडावी म्हणून, आपण देवाच्या ज्ञानाने, बुद्धीने भरावे, देवाच्या सामर्थ्याने आपण भरावे. आपली वृत्ती, आपली वाढ परमेश्वरामध्ये व्हावी, परमेश्वराच्या सामर्थ्यात आपण चालावे, सर्व प्रकारच्या ज्ञानात, सर्व प्रकारच्या बुद्धीमध्ये आपण चालावे. म्हणून बायबल सांगते की तुम्हाला ज्ञान, तुम्हाला बुद्धी, तुम्हाला सामर्थ्य अधिकाधिक प्राप्त व्हावे, ज्याद्वारे तुम्ही देवाला संतुष्ट करू शकाल, तुम्ही देवाला खुश करू शकाल, देवाला आवडतील अशी कर्म तुम्ही करू शकाल. म्हणून आम्ही तुमच्यासाठी न थांबता प्रार्थना करतो, अखंड, ज्याच्यात खंड पण पडत नाही अशी प्रार्थना आम्ही तुमच्यासाठी करतो. हालेलुया, हालेलुया. आता बघा, आपण प्रभूमध्ये जीवन जगणारे लोक, आपण प्रभू येशूला ओळखलेले, प्रभू येशू कोण आहे आपल्याला समजलेले, आपण परमेश्वरामध्ये वाढतही आहोत, देवाच्या वचनाचं पालनही करत आहोत. तर आपल्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? की प्रभूला खुश करणे, प्रभूला संतुष्ट करणे, प्रभूला जे आवडते तीच मात्र करणे. पूर्ण म्हणतो मी देवाकडे प्रार्थना करतो की या ज्ञानाने, या बुद्धीने तुम्ही भरले जावे आणि देवाला संतोषकारक होतील अशी कर्म तुमच्या हातून घडावी, देवाला आवडतील अशी कृत्य तुमच्या हातून घडावी. म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. अगदी खंड पडू देत नाही. म्हणजे रात्रंदिवस तुमच्यासाठी माझी प्रार्थना आहे. काय आपल्या जीवनामध्ये आपण देवाला संतुष्ट, देवाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहोत का? देवाला आवडेल अशा गोष्टी आपण करतो का?
अनेक वेळा आपल्या जीवनात आपण मनुष्याला खुश करतो. मनुष्याला कोणत्या गोष्टी आवडतात, तू कशाने संतुष्ट होईल, तू कशाने खुश होईल, यासाठी आपण प्रयत्न करतो. मग तो आपला पती असो, या आपली पत्नी, आपली मुलंबाला असो, या आपले आई वडील, या आपली भावंड, किंवा आपले ओळखी पालखीचे लोक, आपले मित्र, आपले नातेवाईक, इतर कोणी व्यक्ती. नेहमी अनेक वेळा आपण त्यांना संतुष्ट, खुश करण्याचा प्रयत्न करतो. समज आज रविवारचा दिवस, समज आपली पुढे आपली खास जवळची व्यक्ती आली आपल्या घरी, तर काय करणार की त्या व्यक्तीसाठी प्रार्थनेला पण त्या दिवशी येणार नाही. का? माझी व्यक्ती आलेली आहे, प्रार्थनेला तर नेहमी मी जातो, ही व्यक्ती आता आले ना, नाही जात प्रार्थनेला. आणि अशा वेळी आपण त्या माणसाला खुश करतो, देवाला आपण खुश करत नाही, देवाला आपण संतुष्ट करत नाही, आपण माणसाला खुश करतो. आणि त्यामुळे अनेक वेळा ज्या आपण देवाकडे मागतो, प्रार्थना करतो, देव ऐकत नाही आपली. कारण का देव प्रार्थना ऐकत नाही? कारण आपल्या जीवनात जे महत्व, प्राधान्य जे परमेश्वरला द्यायला हवं, ते कधी आपण देत नाही. मग देव विचार करतो, मी का तुला एवढं महत्व देऊ? तूच मला देत नाही, मग मी कशाला तुला एवढं महत्व देऊ? लक्षात ठेवा, पहिलं देवाला संतुष्ट करा. देव कशाने खुश होईल यासाठी प्रयत्न करा, मग देव आपली कामं करेल. मग आपल्याला काय पाहिजे? सर्व परमेश्वर देईल. शलोमोन राजा बघा, 1 राजे 3 अध्याय 3 ते 15, त्याने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना केली. गिबोन अतिशय उंच असलेलं ठिकाण होतं, त्या ठिकाणी त्याने देवाला यज्ञ केला. रात्री स्वप्नात देव पित्याने शलोमोन राजाला दर्शन दिले आणि म्हटले की मात्र तुला हवा असलेला वर तू माझ्याकडे माग. तर शलोमोन म्हणतो, दे पिता, तू तर मला राजा बनवलेले, प्रजा तर अगणित असंख्य, एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यासाठी कोण समर्थ आहे? तर तू मला सावधान चित्त, विवेक बुद्धीचं दान दे, म्हणजे मला या प्रजेचा सांभाळ करता येईल. प्रभू, तुझ्या लोकांचा सांभाळ मला करता येईल, म्हणून तू मला ज्ञान आणि बुद्धी दे. शलोमोनाच्या या बोलण्याने देव पिता शलोमोनावर प्रसन्न झाला, खुश झाला, देव संतुष्ट झाला. देवाला ही गोष्ट आवडली, कारण देवाने म्हटलं, तू माझ्याकडे दीर्घायुष्य, शत्रूचा नाश, धन संपत्ती असं काही मागितलं नाही, तर तू माझ्याकडे माझ्या लोकांचा न्याय करते यावं म्हणून सावधान चित्त, विवेक बुद्धीचं दान मागितलं. म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालेले, संतुष्ट झालेले, मला आवडली तुझी विनवणी. देवाला आवडलं आणि देव पिता म्हणतो, तू माझ्याकडे ज्ञानच मागितलं होतं ना, आणखी फ्री मध्ये दुसऱ्या पण गोष्टी देतो तुला. देवाने शलोमोनाला पहिली गोष्ट जे मागितलं होतं तेवढं दिलं, म्हणजे ज्ञान. देवाने इतकं दिलं, ज्ञान दिलं की सर्व ज्ञानी लोकांपेक्षा तो बुद्धिमान बनला. सर्व ज्ञानी लोकांपेक्षा तो ज्ञानी बनला गेला. देवाने या शलोमोनाला ज्ञानी बुद्धिमान राजा बनवले. इतका ज्ञानी शलोमोन राजा बनला की मात्र जेवढे ज्ञानी लोक होते त्याच्यापेक्षा शलोमोन सर्वात श्रेष्ठ बनला. शलोमोनाला सर्व मात्र प्रश्नाची उत्तरे, कठीणच्या कठीण प्रश्नाची उत्तरे काढणे सोपे जात होते. शलोमोन अवघड मार्गातून, अवघड गोष्टीतून मार्ग काढत होता. शलोमोन भरपूर ज्ञानी बुद्धिमान होता. शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यासाठी अनेक देशातून लोक, राजे शलोमोनाकडे येत होते. शलोमोनाची प्रसिद्धी साऱ्या ठिकाणी झाली. शलोमोन इतका ज्ञानी, इतका बुद्धिमान बनला गेला की त्या ज्ञानाच्या द्वारे, त्या बुद्धीच्या द्वारे त्याने अनेक गोष्टी घडून आणल्या. 1 राजे 4 अध्याय 29 ते 34 बायबल सांगते की देवाने शलोमोनास अलोट शहाणपण दिलं होतं, पुष्कळ शहाणपण. आणि मात्र हा जो शलोमोन होता त्याने प्रत्येकावर विवेचन केले, प्रत्येक गोष्टीवर विचार विनिमय, प्रत्येक गोष्टीवर त्याने केले, चिंतन केले, विचार केला, याच्यापासून काय फायदा, त्याच्यापासून काय लाभ, याच्याद्वारे काय घडू शकते, त्याच्याद्वारे काय घडू शकते, सर्व गोष्टीवर त्याने मात्र विचार केला. सर्व गोष्टीवर त्याने विवेचन केले, ज्ञान मिळवले, अभ्यास केला, विचार विनिमय त्याने प्रत्येक गोष्टीवर केला. मात्र शलोमोन राजाने झाडे, प्राणी, पक्षी, जीव जंतू, समुद्रातले मासे, अगदी सर्व गोष्टीवर त्याने विवेचन केले. म्हणून सर्वात उत्तम, श्रेष्ठ, सर्वात चांगला सायंटिस्ट शलोमोन बनला गेला.
हालेलुया. हर एक गोष्टीवर त्याने अभ्यास करू शकला. तो इतका ज्ञानी, इतका बुद्धिमान बनला की शल्मोनासारखा ज्ञानी कोणी झाला नाही. इतका ज्ञानी बनला का देवाला त्याने संतुष्ट केलं होतं. त्याने स्वतःसाठी काही मागितलं नाही, त्याने प्रजेसाठी मागितलं. म्हणून देव त्याच्यावर इतका खुश झाला की देवाचं ज्ञान शल्मोनाला देऊन टाकलं आणि शल्मोन त्याद्वारे भरपूर ज्ञानी बुद्धिमान बनला. शल्मोनाने जे वस्त्रे, ढाली, शस्त्रे जे काही तयार केले होते आणि मात्र शल्मोनाने परमेश्वर पित्याच्या मंदिरात चढून जाण्याचा जो जिना बनवला होता, त्या सर्व गोष्टी पाहून अगदी शब्बाची राणे गांगारून आणि गोंधळून गेली. शल्मोन राजाने जे सिंहासन बनवले होते हत्तीच्या दाताचे आणि सोन्याने मंडवलेले होते, असे सिंहासन त्यावेळी कोणत्याही राजाने बनवले नव्हते. कोणत्याही वेळी कोणी बनवू शकले नाही असं सिंहासन बुद्धीने त्याने बनवलं होतं. शल्मोन राजाने, तो भरपूर ज्ञानी आणि बुद्धिमान होता, भरपूर हुशार होता शल्मोन राजा. इतकं ज्ञान देवाने त्याला दिलं का? कारण देव त्याच्यावर खुश झाला होता. पुढे देवाने म्हटलं, तू नाही मागितलेलं वर सुद्धा मी तुला देतो. तुला मी इतकं श्रीमंत करतो, इतकं धनवान करतो की तुझ्या इतका धनवान राजा ना अगोदर झाला ना नंतर होणार. इतका धनवान राजा पण मी मात्र तुला बनवतो. खरोखर शल्मोन राजा इतका श्रीमंत राजा बनला गेला की मात्र त्याच्याकडे विपुल प्रमाणात होतं. अगदी भांड्यांपासून, वस्तूपासून सर्व सोन्याचं त्याने बनवलं होतं. शल्मोनाच्या वेळी तर कोणी चांदीला पण विचारत नव्हतं. चांदीला आजच्या काळात 1 रुपया पडला तरी उचलते. चांदीला पण शल्मोनाच्या खाली कोणी विचारत नव्हतं. शल्मोनाच्या सर्व वस्तू सोन्याच्या होत्या. एवढंच नाही, त्याने जी ढाली, शस्त्रे बनवली होती ती पण त्याने सोन्याचीच बनवली होती देवाच्या मंदिरात ठेवायला. सर्व गोष्टी त्याने सोन्यानेच मंडवलेलं होतं. शल्मोन राजाकडे सोने किंवा वानर किंवा मोर, हस्तिदंत, मूल्यवान वस्तू, जहाजाने यायचे. जहाजाचा तांडा असे. जहाजाचा तांडा म्हणजे काय? एका मागे एक खाली होत नाही, दुसरं खाली होत नाही, तिसरं तांडा होता. जशी काही लाईनच लागलेली होती जहाजाची. शल्मोनाकडे विपुल धन आहे, विपुल सोने. शल्मोन भरपूर श्रीमंत होता, दगडाप्रमाणे, लाकडाप्रमाणे. मात्र त्याने सोने चांदी गोळा केली होती शल्मोन राजाने. इतकं समृद्ध आणि संपन्न बनवलं होतं देवपित्याने शल्मोन राजाला. तो प्रसिद्ध राजा इतका धनवान की शल्मोन राजाच्या काळात कोणी गरीब मनुष्य पण नव्हता. या संपूर्ण इस्रायल देशात कोणी गरीब नव्हते. सर्व खाऊन पिऊन चैनीत होते. एक राजे 4-20 सर्व खाऊन पिऊन चैनीत होते. कोणाला काही कमी नव्हते. अगदी त्याची प्रजा इस्रायल यहुदी लोक सर्व खाऊन पिऊन चैनीत होते. या जगात अनेक देश आहेत, श्रीमंत देश आहेत, परंतु प्रत्येक देशात गरीब लोक आहेत. पण हा एकच असा राजा होऊन गेला ज्याच्या देशात एक पण मनुष्य गरीब नव्हता. हालेलुया, हालेलुया. देवाने शल्मोन राजाला विपुल धन, विपुल संपत्ती मात्र दिली होती. तरी ज्ञान मागितलं ते तर मिळालं, बाकी पण मिळालं. देवाने म्हटलं, माझ्या आज्ञा पाळल्या तर मी तुझ्या आयुष्याची पण वाढ करीन. पुढे देवाने चोहा पडून त्याला स्वास्थ्यही दिलं. त्याच्यातून आपल्या मंदिराची स्थापनाही देवाने केली. देवाने अनेक वर्ष शल्मोन राजाला दिले का? कारण त्याने देवाला खुश केलं होतं. त्याने देवाला संतुष्ट केलं होतं देवाचं ज्ञान मागून. देवाच्या प्रजेचा न्याय करता यावा अशी बुद्धी मागून त्याने देवाला संतुष्ट केलं होतं. काय आज आपल्या जीवनात आपण देवाला खुश करत आहोत का माणसांना? कोणाला आपण आपल्या जीवनात महत्व देतो, देवाला की मानवाला? बायबल सांगते देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा, देवाला खुश करण्याचा प्रयत्न करा, ज्याद्वारे देव पिता आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व गोष्टी देणार. आपले सर्व हेतू, इच्छा सर्व काही पूर्ण करणार प्रभू. इफिसियन्स पत्र 5:10. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. प्रभूला काय आवडते याची पारख कर की कोणत्या गोष्टीने देव प्रसन्न होईल. देवाला कोणत्या गोष्टी आवडतात याची पारख कर, त्यासाठी प्रयत्न कर आणि ते करण्याचा प्रयत्न कर. कोणत्या गोष्टी देवाला आवडणाऱ्या, देवाला देव कशाने संतुष्ट होईल, कशाने खुश होईल ते करण्याचा
एखादा पुरुष आपल्या बायकोला ती कशाने खुश होईल? तिला साडी आणून दिली का, दागिने आणून दिले का, तिला काही वस्तू आणून दिल्या खुश होईल का? मग तो तिला काही ना काही आणून देण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखादी पत्नी आपल्या पतीला तो कशाने खुश होईल, त्याला काय आवडते, काय नको, हे सतत करण्याचा प्रयत्न करते. पण देवाला काय आवडते त्या बाबतीत कोणी विचार करत नाही. बघा बायबल काय सांगते कर्णिकरास पहिल्या पत्रामध्ये वचन संदेश 7 अध्याय प्रथम 32 आणि 33. अविवाहित पुरुष लग्न न झालेला पुरुष वचन सांगते की हा पुरुष प्रभूला कसे संतोष व्हावे या बाबतीत सर्व गोष्टी बाबतीत चिंता करतो. जो अद्याप लग्नाच्या बंधनात सापडलेला नाही, जो प्रभूमध्ये आहे, तो प्रभूला कसं खुश करायचं यासाठी तो प्रयत्न करतो. तो प्रभूला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. परंतु विवाहित पुरुष, लग्न झालेला पुरुष, लग्न झालेला नवरा आपल्या बायकोला कसं खुश ठेवावं, ती कोणत्या गोष्टीने खुश होईल यासाठी तो प्रयत्न करतो. फक्त बायकोला बायकोसाठी हे करायचं तर करायचं, नाही करायचं तर नाही करायचं, प्रार्थनेला जायचं नाही जायचं तर नाही जायचं. म्हणजे तो फक्त बायकोला खुश करण्याचा प्रयत्न करतो, देवाला खुश करत नाही. पुढे वचन सांगते त्याच्यामध्ये 34 जी अविवाहित किंवा कुमारी मुलगी स्त्री आहे, बायबल सांगते ती शरीराने व आत्म्याने पवित्र व्हावी आणि प्रभूच्या गोष्टीविषयी चिंता करते. जी अविवाहित मुलगी लग्न झाली नाही, अगदी मात्र लग्नाच्या बंधनात पडली नाही, प्रेमाच्या बंधनात पडली नाही, ती नेहमी देवाला खुश करण्याचा प्रयत्न करणार. परंतु जी स्त्री लग्न झालेली आहे किंवा एखाद्या प्रेमाच्या बंधनात पडलेली आहे, ती त्या मुलाला, त्या नवऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न करेल, देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करणार. बायबल काय सांगते तुम्ही परमेश्वराला संतुष्ट करा. पण आज आपण माणसाला खुश करायला लागलेले, माणसाला आपण संतुष्ट करत आहोत, प्रार्थना सुद्धा बाजूला करत आहोत. विचार करा, देवावर जो पहिला विश्वास होता, प्रेम होतं, ते आता आहे का? तर आपण माणसाला खुश करतो, देवाला खुश करत नाही. आपण देवाला संतुष्ट करत नाही. तर बायबल सांगते देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा, देवाला खुश करण्याचा प्रयत्न करा. माणसाला पहिलं स्थान परमेश्वर, पहिली जागा परमेश्वराला. आणि जेव्हा पहिलं स्थान आपण परमेश्वराला देणार, तेव्हा परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, तेव्हा प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. देवाला संतुष्ट करायचंय आपल्याला, मनुष्याच्या मागे लागायचं नाही. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते इब्री लूकास पत्र 11 अध्याय 5 वचनात, अनोख देवाला संतोषित असे, अनोख देवाला संतुष्ट करत असे खुश. काय सांगते पहिला पुरुष आहे, म्हणजे पहिल्या स्वर्गात गेलेला पहिला पुरुष अनोख, जो आदामानंतरचा 7वा पुरुष होता, पण स्वर्गाच्या राज्यात गेलेला पहिला पुरुष म्हणजे अनोख. काय सांगते बायबल उत्पत्ती 5 अध्याय 21 ते 24 वचनापर्यंत, अनोख 300 वर्ष देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले स्वर्गात. का देवाने अनोखाला स्वर्गात नेले? कारण तो देवाला संतोषित असे, तो देवाला खुश करत होता, तो देवाला संतुष्ट करत होता. म्हणून देवाने म्हटलं या पापी दुनियेत तुझी जागा आणि तू माझ्या जोडीला चल, तू माझ्या बरोबर राहा, तू मला खुश करतोस ना, माझ्या बरोबर राहा. आणि देव पिता त्याला आपल्याकडे स्वर्गाच्या राज्यामध्ये घेऊन गेला. म्हणून वचन सांगते की अनोख देवाला संतोषित असे, अनोख देवाला खुश करत असे, आणि म्हणूनच देवाने त्याला आपल्या स्वर्गीय राज्यामध्ये मात्र घेतले. आज आपण आपल्या जीवनामध्ये देवाला संतुष्ट करणार तर देव पिता आपल्यावरही प्रसन्न होणार. म्हणून 6 वचन काय सांगते इब्री लूकास पत्र 11 आणि विश्वास वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफल देणारा आहे. विश्वास वाचून देवाला संतोष होणे अशक्य आहे. ज्या माणसात
विश्वास नाही देवावर त्याचा प्रेम नाही, तो देवाला खुश करू शकत नाही. मजबूत विश्वासाने, प्रेमाने आपण देवाला खुश करू शकतो, देवाला आपण संतुष्ट करू शकतो. ज्या माणसात विश्वास नाही, प्रेम नाही, तो देवाला संतुष्ट करू शकत नाही, तो देवाला खुश करू शकत नाही. म्हणून विश्वास वाचून देवाला संतुष्टविणे अशक्य आहे. आपला विश्वास मजबूत आहे तरच आपण देवाला संतुष्ट ठेवू शकणार, नाहीतर नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून देव कशाने संतुष्ट होतो, देव कशाने खुश होतो, हे करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. देवाला कोणत्या गोष्टी आवडतात त्या करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, त्याच्या मागे लागण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपण देवाच्या अनुग्रहाने, देवाच्या कृपेने आणि देवाच्या सामर्थ्याने आपण भरले जाणार. आपल्या जीवनातल्या सर्व समस्या, सर्व निराशा पूर्ण रीतीने दूर होणार जेव्हा आपण देवाला संतुष्ट करणार, जेव्हा आपण देवाला खुश करणार, देवाचे नियम पाळणार, तेव्हा देव आपल्याला अनुग्रह देणार, तेव्हा देव पिता आपल्याला आशीर्वादित करणार, तेव्हा देव पिता आपल्या जीवनात चमत्कार घडवणार. म्हणून देवाला खुश करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, मनुष्याला नाही. जो देवाला संतुष्ट करतो देव त्याची भरभराट करणार, देव त्याचे सारे मार्ग मोकळे करणार, देव त्याचे सर्व अडथळे दूर करणार, सर्व समस्या देव त्याच्या दूर करणार. पुढे देव कशाने संतुष्ट होणार? इब्रिलुकास पत्र 13 अध्याय 16 वचनात, चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञाने देव संतुष्ट होतो. काय सांगते बायबल? चांगले करण्यास आणि दान करण्यास विसरू नका, अशा यज्ञाने देव संतुष्ट होतो. कशाने देव खुश होणार? जेव्हा आपण चांगली कृत्य करणार आणि गरिबांना दान धर्म करणार, देवाच्या मंदिरात दान करणार, अशा यज्ञाने देव खुश होणार, अशा यज्ञाने देव संतुष्ट होतो. जेव्हा आपण चांगली कृत्य करतो, दानधर्म करतो, तेव्हा देवाला त्याच्याने आनंद होतो. बायबल सांगते अशाद्वारे देव संतुष्ट होतो. वचन काय सांगते बघा, फिलिप्पियस पत्रामध्ये 4 अध्याय 17 ते 18 वचनात, मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रोदितच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले. ते जणू काही सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. काय म्हणतो बोल? बोल म्हणतो मला काही कमी आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो असं नाही, मला काही उणे म्हणून मी तुम्हाला सांगतो असं पण नाही. मी का तुम्हाला दानाविषयी शिकवतो? या दानाद्वारे तुमच्या जमेची बाजू वाढेल. दानधर्म केल्याने, 10वा हिस्सा काढल्याने, गरिबांना मदत केल्याने आपल्या बाजूला जमेची बाजू वाढली जाणार. म्हणजे आपल्या स्वर्गीय बँकेत जास्त पैसे जमा होणार, सत्कृत्य जमा होणार आपली. आणि जो मनापासून दानधर्म करतो त्याचं दान सुगंध म्हणून देवाला मिळेल, किंवा ते दान देवाला संतोषकारक होईल, म्हणजे ते देवाला आवडेल. आपला दानधर्म काय आहे? देवाला संतुष्ट करतो. जेव्हा आपण दान देतो तेव्हा त्या दानाचा सुगंध देवापर्यंत पोहोचतो आणि दानधर्माद्वारे देव पिता संतुष्ट होतो, खुश होतो. जेव्हा आपण गरिबांना मदत करतो, गरजवंतांना सहाय्य करतो, दानधर्म करतो, अशा यज्ञाने देव खुश होतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पूर्ण रीतीने आपण प्रभूचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर खरोखर आपण प्रभूचे नियम पाळणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, तर प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार, आपल्या समस्यातून, संकटातून, दुःखातून आणि निराशेतून प्रभू आपल्याला मुक्त करणार. देवाला काय आवडते ते करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचे. देवाला जे संतोषकारक आहे, आवडते ते करा. देव ज्याच्याने संतुष्ट आहे ते करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुढे वचन काय सांगते
पहा, तिमोथेला दुसरे पत्र 2:3-4. संत पौल या तिमोथेला काय म्हणतो पहा, तो म्हणतो की मात्र तुला प्रभूने सैन्यात दाखल करून घेतलेला आहे ना, मग तू संसाराच्या कार्यात गुंतू नकोस, तर मात्र प्रभूला संतुष्ट करण्याचा प्रयत्न कर. काय म्हणतो पौल की प्रभू बरोबर दुःख सहज प्रभूची सेवा कर, कार्य कर. संसाराच्या कार्यात गुंतू नकोस, कारण जो संसाराच्या कार्यात गुंततो तो देवाला संतुष्ट करत नाही. हल्ली बघा, मनुष्य आपल्या कामधंद्यात आपल्या कुटुंबात गुंतलेले, प्रार्थना कमी केलेले, सेवा बाजूला केलेली आहे, देवाचं कार्य मनुष्याने बाजूला केलेले, वेळ मिळत नाही, टाइम मिळत नाही, काम आहे, कुटुंब आहे, संसार आहे, मुले, धंदा आहे, आणि येशूला खुश करू शकत नाही, प्रभूला संतुष्ट करू शकत नाही, प्रभूची सेवा करू शकत नाही. काय करणार, मुलं बाळे, काय करणार, कुटुंब आहे. अगदी मनुष्याचा जर ठाम निर्णय असेल तर तो काही करू शकतो, पण माणसामध्ये आलस आलेले, कंटाळा आलेले, आणि तो देवामध्ये इतकं वाढू शकत नाही जितकं त्याला वाढायला हवं. वचन काय सांगते, पुराण देवताला काय म्हटलं, संसाराच्या कार्यात गुंतलेला देवाला संतुष्ट करणार. पुराणे संत पुराण देवताला म्हटलं, तुझं संपूर्ण लक्ष येशूकडे ठेव, संसारात पण गुंतू नकोस, तर येशूला संतुष्ट करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे बायबल शिकवते सर्वात महत्वाची गोष्ट आहे प्रभू येशू. प्रभू कशाने संतुष्ट होईल, परमेश्वर कशाने खुश होईल, हे करण्याचा प्रयत्न करा. बायबल सांगते आपल्या जीवनात सर्वात महत्व प्रभूला द्या. प्रभूला काय आवडते ते करण्याचा मात्र प्रयत्न करा. मग आपण प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या कृपेने आणि प्रभूच्या सामर्थ्याने आपण भरले जाणार. परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. पण आज मनुष्याला खुश करत आहे, पण देवाला नाही. तो काय म्हणतो बा, गलतीकरास पत्र 1:10. तो म्हणतो काय, आम्ही मनुष्याला खुश करत आलेलो आहोत का? जर मी मनुष्याला खुश करत असतो तर येशूचा दास नसतो. मी मनुष्याला संतुष्ट करत असतो तर मी देवाचा दास बनला नसतो. मी देवाचा दास आहे कारण मी मनुष्याला नाही, मी देवाला संतुष्ट करतो. बघा, आपल्या जीवनात देवाला खुश करण्याचा प्रयत्न करा, देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा. गरजेला देवच धावून येईल, मनुष्य नाही येणार. जो नेहमी आपल्या जीवनात प्रभूला पहिलं स्थान देतो, प्रभूचे नियम पाळतो, प्रभूला संतुष्ट ठेवतो, कोणतीही परिस्थिती घेऊन प्रभू त्याला मदत करणार. भले त्याच्या जोडीला कोणता मनुष्य नाही, पण येशू उभा राहील. प्रभू येशू त्याला सहाय्य करेल. म्हणून आपल्या जीवनात नेहमी प्रभूला संतुष्ट, प्रभूला खुश करण्याचा प्रयत्न करा. प्रभूचे नियम पाळण्याचा, प्रभूच्या आज्ञा पाळण्याचा मात्र प्रयत्न करा. म्हणजे आपण प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने आपण अधिकाने भरले जाते. आपल्या जीवनातली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटली जातील, सर्व समस्या आपल्या जीवनातून दूर होतील, सर्व संकटे आपल्या जीवनातून तुटतील. प्रभू येशू देवाचा पुत्र मात्र आपल्या पित्याला नेहमी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करायचा. प्रभू येशूने काय म्हटलं, योहान 8:29, जे माझ्या पित्याला आवडते ते मी सर्वदा करतो, म्हणून माझा पिता माझ्या बरोबर आहे. त्याने मला सोडले नाही, टाकले नाही, तो माझ्या बरोबर आहे का? तर माझ्या पित्याला जे आवडते ते मी सर्वदा नेहमी करतो. प्रभू येशू आपल्या पित्याला संतुष्ट करत होता, पित्याला खुश करत होता, आणि पित्याला संतुष्ट करण्यासाठी प्रभू येशू देव असून मनुष्य म्हणून पृथ्वीत आला. आपल्या बापाला संतुष्ट करण्यासाठी प्रभू मनुष्यासाठी वधस्तंभावर मृत्यूही पावले. आपल्या पित्याला खुश करायला, आपल्या पित्याला संतुष्ट करण्यासाठी प्रभू येशूने मरणही सोसले. मरण पाहून तिसऱ्या दिवशी प्रभू येशू उठविले गेले आपल्या पित्याला संतुष्ट करण्यासाठी. म्हणून प्रभू येशू काय म्हणतो, देव पिता काय म्हणते, मत्तेय पुस्तकामध्ये 3:17, मत्तेय 17:5 आणि पेत्राचे दुसरे पत्र 1:17, मी याच्याविषयी संतुष्ट आहे. हा माझा परम प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. का देव पित्याने
बाबतीत, कारण प्रभू येशू नेहमी आपल्या पित्याला खुश करण्याचा प्रयत्न करत होता. आपल्या पित्याला काय आवडते, आपला पिता कशाने प्रसन्न होईल यासाठी मात्र प्रभू येशू प्रयत्न करायचे. आणि म्हणून मात्र बायबल सांगते की मात्र परमेश्वर पिता म्हणतो की याच्या बाबतीत मी संतुष्ट आहे. हालेलुया, हालेलुया. जर आपण खरोखर प्रभूचे नियम पाळणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार आणि प्रभू आपली बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकणार. आपल्या समस्यातून, आपल्या संकटातून आपल्याला पूर्ण रीतीने प्रभू मुक्त करणार. जेव्हा आपण प्रभूचे नियम पाळणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार, प्रभूला खुश करण्याचा प्रयत्न करणार, तेव्हा प्रभू आपल्या बाबतीत संतुष्ट असणार, समाधानी असणार. देवाला आपण आवडणार जर आपण देवाला आवडणाऱ्या गोष्टी केल्या तर. म्हणून आपल्या जीवनात देवाला खुश करण्याचा प्रयत्न करा, मनुष्याला नव्हे. कोरिन्थीकरास पहिले पत्र 10:5. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांशी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानातच नाश झाला. काय सांगते वचन? इस्रायल लोक जे रानात होती, जंगलात होती, 40 वर्ष देवाने त्यांना जंगलातून चालवले, मिस्र देशातून देवाने त्यांना बाहेर काढलं, त्यांच्यासाठी चिन्ह चमत्कार पराक्रम केले, खाण्यासाठी अन्न दिलं, मांस होतं मांस दिलं, देवदूतांचं अन्न पण दिलं, दगडातून खडकातून पाणी पण इस्रायल लोकांसाठी देवाने काढलं, कडू पाण्याचं पण देवाने त्यांच्यासाठी गोड पाणी बनवलं. परंतु इस्रायल लोक देवाला खुश करण्याऐवजी मात्र मनुष्याला संतुष्ट करत होते, आपल्या मनासारखे वागत होते, त्यांना हवं तसं करत होते. देवाला ते संतुष्ट करत नव्हते. म्हणून देव पिता त्यांच्या बाबतीत संतुष्ट नव्हता, कारण ते पाप करत होते, वाईट करत होते, देवाचे नियम मोडत होते. म्हणून त्या बहुतेकापैकी देव पिता संतुष्ट नव्हता, म्हणून रानातच त्यांचा नाश झाला. देव पिता ज्या माणसाबाबतीत संतुष्ट असणार त्या माणसाची भरभराट होणार, त्या माणसाची प्रगती होणार. पण जो मनुष्य देवाचे कायदे कानून नियम पाळतच नाही, पाप करतो, वाईट करतो, चुकीचं वागतो, देव त्याच्यावर संतुष्ट नसणार. आणि ज्याच्यावर देव संतुष्ट नाही त्याचा नाश होणार. म्हणून आपण देवाचे नियम पाळले, आपण देवाच्या आज्ञा पाळल्या तर देव पिता आपल्याला अनुग्रह देणार, तर परमेश्वर पिता आपल्याला आशीर्वादित करणार. कोण म्हणतो? कोरिन्थीकरास दुसरी पत्र 5:9. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. कोण म्हणतो? आम्ही या पृथ्वीत असो म्हणजे गृहरूपी शरीरात असो या आत्म्यात देवाच्या बरोबर असो, आम्हाला एवढंच माहितीये की देवाला संतुष्ट आम्हाला करायचंय. शरीरात असो या आत्म्यात असो पण आम्हाला देवाला खुश करायचंय. आम्ही देवाला संतुष्ट करण्याचा आम्हाला हौस आहे, आनंद मिळतो. आम्हाला बरं वाटते की देव कशाने खुश होईल ते आम्हाला केल्याने. देव आनंदित होतो ते केल्याने आम्हाला आनंद मिळतो की हा देव खुश होतो मग हेच करायचं, आणि हे केल्याने आम्हाला आनंद मिळतो की ज्याच्याने देव संतुष्ट होतो. तर आपल्या जीवनात असं आहे का की देवाला संतुष्ट केल्याने आपण आनंदित होतो, देवाला जे आवडते ते केल्याने आपल्याला आनंद मिळत आहे? जर खरोखर आपण देवाला संतुष्ट करत आहोत, देवाला खुश करत आहोत, तर देव पित्याचा अनुग्रह, देव पित्याचा आशीर्वाद मात्र आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणार. नेहमी देवाला खुश करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा. पुढे वचन काय सांगते पहा, इब्री लोकास पत्रामध्ये 12:28 वचनामध्ये, देवाला संतुष्टण्यासारखं कार्य म्हणजे आदर आणि भय बाळगून देवाची सेवा करणं. काय सांगते पहा, म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, तेने करून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू. काय सांगते? न हलविता येणारं राज्य देवाने आपल्यासाठी ठेवलेले आहे, स्वर्गीय राज्य जे कधी नष्ट होणार नाही. तर हे राज्य मिळवण्यासाठी आपण देवाला संतोषकारक होईल, देव संतुष्ट होईल अशी सेवा, असं कार्य, आदर, देवाचा आदर आणि देवाचं भय बाळगून आपण करू. म्हणजे देव आपल्याला संतुष्ट होईल. देवाची सेवा केल्याने, देवाचं कार्य केल्याने, देवाचं भय बाळगल्याने, देवाचा आदर केल्याने देव पिता संतुष्ट होईल.
आपण देवाच्या सेवेत कार्यात जितकं वाढत जाणार, परमेश्वराचा आदर जितक्या प्रमाणात करणार, देवाचं भय जितकं प्रमाणात बाळगणार, तितका देवपिता आपल्यावर संतुष्ट होणार, तितका देवपिता आपल्यावर खुश आणि प्रसन्न राहणार आणि परमेश्वर पित्याचा अनुग्रह आणि आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणार. म्हणून नेहमी आपण देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे वचन सांगते की थेसलोनिकरास पहिल्या पत्रामध्ये 2:3-4 कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगलपणा यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता, तर सुवार्थ आमच्यावर सोपवून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. आम्ही माणसाला खुश करण्यासारखे न बोलता आमच्या अंतःकरणे पारखणारा देव हा ज्यामुळे खुश होईल असे बोलतो. काय म्हणतो बोल? आम्ही जे कार्य करतो, स्वार्थीची घोषणा करतो, जी सेवा करतो, ती कपटाची सेवा नाही, ती अहंकाराची सेवा नाही. आम्ही माणसाला खुश करण्यासारखे नव्हे, तर ज्याच्याने देवपिता खुश होईल अशा प्रकारे आम्ही सेवा करतो. देवाला आवडेल अशी आम्ही सेवा करतो. या स्वार्थीची आम्ही घोषणा करतो. आमचा हेतू कपटाचा नाही, तर तुमच्या हिताचा आहे, कारण देवाला आवडणारी सेवा आम्ही करत आहोत. आम्ही मनुष्याला नव्हे, आम्ही देवाला खुश करण्याचा प्रयत्न करतो. देव ज्याच्याने संतुष्ट होईल, देव ज्याच्याने खुश होईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणून संत पौल म्हणतो हालेलुया, हालेलुया. आपला प्रभू ज्याच्याने संतुष्ट होईल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर तेच करणार तर प्रभूचा अनुग्रह, प्रभूचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उतरणार. पुढे बायबल काय सांगते पहा, स्तोत्रसंहिता 147:11 वचनात, जे परमेश्वराचे भय धरितात, जे त्याच्या दयेची प्रतीक्षा करतात, त्याच्यावर तो संतुष्ट होतो. जे प्रभूचं भय बाळगतात आणि प्रभूची वाट पाहतात, प्रतीक्षा करतात, बायबल सांगते त्याच्यावर प्रभू संतुष्ट होतो. आपल्यामध्ये जर देवाविषयी भय नाही, आपण देवाची वाट पाहत नाही, तर आपल्यावर देव संतुष्ट होणार नाही. म्हणून देवाचं भय बाळगा, अर्थात पापापासून दूर राहा, देवाची प्रतीक्षा करा, म्हणजे विश्वास ठेवा, देव आपल्या जीवनात अनुग्रह देणार आणि असं करत राहणार तर देव आपल्यावर संतुष्ट होणार, कारण तो आपल्या लोकांवर संतुष्ट असतो. स्तोत्रसंहिता 149:4 कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे, तो दिनानाथाने सुशोभित करीतो. काय सांगते बायबल? आपल्या लोकांवर देव संतुष्ट असतो. आपले लोक कोण? जे देवाच्या आज्ञा पाळणारे, नियम पाळणारे, देवाची सेवा करणारे, देवावर प्रेम करणारे, देवावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, ते देवाचे लोक आहेत. आणि देव या आपल्या लोकांवर संतुष्ट असतो. म्हणजे आपण देवावर प्रेम करतो, देवाचे नियम पाळतो, तर आपल्यावर देवपिता संतुष्ट असणार, देवपिता आपल्यावर खुश असणार आणि आपल्याला देवपिता अनुग्रह देणार, आपल्याला देवपिता आशीर्वादित करणार. म्हणून देवाचे कायदे कानून, देवाचे नियम पाळण्याचा आपण पूर्ण रीतीने प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वर काय म्हणतो यचकेल या पुस्तकामध्ये, यचकेल 18:23 वचनामध्ये प्रभू म्हणतो की दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने मार्ग सोडून देऊन वाचावे याच्याने मला संतोष होतो ना? प्रभू म्हणतो एक पापी मनुष्य पाप करत आहे, पापात मरतो म्हणून मला बरं वाटते का? नाही, त्याने पाप सोडून माझ्याकडे वळावे याच्याने मला आनंद मिळतो, याच्याने मी संतुष्ट होतो. प्रभू म्हणतो जेव्हा एक पापी मनुष्य आपला पापाचा मार्ग सोडून परमेश्वराकडे वळतो तेव्हा परमेश्वर खुश होतो. यचकेल 18:32 कारण प्रभू परमेश्वर म्हणतो मरणाऱ्याच्या मृत्यूने मला संतोष होत नाही, तर मागे फिरा व जिवंत राहा. तुम्ही मेल्याने मला बरं वाटत नाही, तुम्ही पाप सोडा, मागे फिरा, माझ्याकडे वळा, बरे ते करा, मग मला आनंद मिळेल, मग मी संतुष्ट होईल आणि मग मी तुम्हाला अनुग्रह देईन. यचकेल 33:11 वचनामध्ये प्रभू म्हणतो की तुम्ही जेव्हा आपल्या मार्गावरून मागे फिरून जगतील याच्याने मला आनंद मिळेल. तुमच्या मरणाने मला संतोष होत नाही, तर तुम्ही आपल्या पापाचा मार्ग सोडून माझ्याकडे वळावे आणि जगावे याच्याने मला आनंद मिळतो. देवाला काय वाटते? कशाने देव संतुष्ट होईल? जो आपण पाप सोडून देतील, वाईट सोडून देतील
परमेश्वराच्या मागे वळतील, देवाचे नियम पाळतील, तेव्हा देव संतुष्ट होईल. आणि ज्या माणसावर देव संतुष्ट होतो त्याची देव पिता भरभराट करतो, त्याला देव पिता भरपूर अनुग्रह देतो, त्याला देव पिता भरपूर आशीर्वाद देतो. जर आपण खरोखर देवाचे नियम पाळणार, पापापासून दूर राहणार, वाईटापासून दूर राहणार आणि देवाला जे आवडेल तेच करणार, तर आपला प्रभू आपल्यावर आनंदित होणार, खुश होणार, तो आपल्यावर संतुष्ट होणार, तो आपल्यावर आणि आपली बंधने तोडणार. पुढे म्हणजे संधी कलसेकरास पत्र 3:20 मुलांनो तुम्ही सर्व गोष्टी आपल्या आई बापांच्या आज्ञा पाळा, हे प्रभूला संतुष्टकारक आहे. जर आपण आपल्या आई बापांची आज्ञा पाळली तर त्याच्याने पण देवपिता संतुष्ट होणार. जी मुलं आपल्या आई वडिलांची आज्ञा पाळतात, आपल्या आई वडिलांवर प्रेम करतात, त्या मुलांवर देवपिता संतुष्ट असणार. देवपिता त्या मुलांचे मार्ग लवकर मोकळे करणार, त्यांचे अडथळे परमेश्वर पिता दूर करणार आणि परमेश्वर पिता त्यांना अनुग्रह देणार. जी मुलं आई बापांच्या आज्ञा पाळतात, देवपिता त्यांच्यावर संतुष्ट असणार. 29 अध्यायामध्ये देवपिता काय म्हणतो पहा, 11 ते 13 वचनापर्यंत प्रभू म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते तुमच्या हिताचे, तुमच्या अनिष्टाचे नाही. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल, तेव्हा मी तुमच्या ऐकेन. तुम्ही पूर्ण जीव व्हावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेन. आता या ठिकाणी प्रभू काय म्हणतो पहा, देवपिता म्हणतो, मी कधी तुमच्यावर प्रसन्न होईल, कधी मी तुम्हाला पावणार, कधी प्रसन्न होणार, कधी मी तुमच्यावर संतुष्ट होणार, जेव्हा तुम्ही जीवी भावी माझा शोध करतील, जेव्हा तुम्ही मला शरण येतील, माझा धावा, माझी प्रार्थना करतील, तेव्हा मी तुमच्यावर खुश होईल, तेव्हा मी तुमच्यावर प्रसन्न होईल, तुम्हाला पावणार, दर्शन देणार, अनुग्रह देणार मी तुम्हाला आणि तुमची बंधने तोडणार. आज जर आपण प्रार्थना करत आहोत, प्रभूचा धावा करत आहोत, प्रभूची विनवणी करत आहोत, तर प्रभू आपल्यावर प्रसन्न होणार, प्रभू आपल्याला पावणार, आपल्याला संतुष्ट होणार, आपली बंधने तोडणार, आपली भरभराट करणार, आपल्याला अनुग्रह आणि आशीर्वाद मात्र प्रभू आपल्याला देणार. चांगल्या कर्माने देव संतुष्ट होतो, चांगल्या गुणाने देव संतुष्ट होतो आणि हे चांगले गुण, हेच चांगले कर्म आपल्यात असणार तर देव संतुष्ट होणार. म्हणून माणसाला खुश करायला जाऊ नका, प्रथम देवाला खुश करा. देवाला काय आवडते, देवाला काय संतुष्ट आहे ते करण्याचा प्रयत्न करा आणि तेच करणं, तर देव आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार, आपली बंधने तोडणार, आपल्या समस्येतून प्रभू आपल्याला मुक्त करणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.